उमेदवारी जाहीर झाल्यानंतर सर्वच नेते देवदर्शनाला लागलेत। दक्षिण मुंबईतील काँग्रेसचे उमेदवार मिलिंद देवरा यांनी तर देवदर्शनात आघाडी घेतल्याचं दिसतंय। मिलिंद देवरा यांनी सर्वच धर्मियांच्या धार्मिक स्थळांना आता भेटी देऊन दर्शन घेतलं। पाहूयात मिलिंद देवरा यांचं देवदर्शन या खास रिपोर्टमधनं। नेत्यांची देवाकडे धाव, निवडणुकीच्या तोंडावर नेत्यांचं देवदर्शन। मिलिंद देवरा लागले देवदर्शनाला। देवरांचं देवदेव, देवरांची देवदर्शनात आघाडी। देवरांना देव पावणार का? दक्षिण मुंबईचे काँग्रेसचे उमेदवार मिलिंद देवरा यांचं हे असं देवदर्शन सुरू झालंय। हिंदूंसह त्यांनी इतर सर्व धर्मियांच्या धार्मिक स्थळांना भेट दिली आहे। या दृश्यातून मिलिंद देवरा यांचं देवदर्शन कसं सुरू आहे याची प्रचिती येते। मिलिंद देवरा यांनी मुंबईत सर्व धर्मियांच्या धार्मिक स्थळात जाऊन दर्शन घेतलंय। मिलिंद देवरा यांनी मुंबईतील देवांचा धावा का सुरू केलाय हे वेगळं सांगण्याची काही गरज नाही। सर्वच धार्मिक स्थळांचं दर्शन घेऊन त्यांनी आगामी लोकसभेत विजयी कर असं साकडच सर्व धर्मीय देवांना घातलंय। सकाळी मिलिंद देवरा हे सिद्धिविनायकाच्या दरबारी पोहोचले। यावेळी कार्यकर्त्यांचा ताफा त्यांच्या सोबत होता। मिलिंद देवरा यांनी सिद्धिविनायकाचं दर्शन घेऊन मनोभावे पूजा अर्चा केली। यावेळी त्यांनी सिद्धिविनायकाला लोकसभेत विजयी करण्याचं साकडं घातलं। सिद्धिविनायकाचा आशीर्वाद आहे, त्यामुळे लोक दक्षिण मुंबईतून विजय करतील असा विश्वास त्यांनी सिद्धिविनायकाचं दर्शन घेतल्यानंतर व्यक्त केलाय। सिद्धिविनायक दर्शन घेऊन मला पूर्ण खात्री आहे की काँग्रेस पक्षाला पुन्हा एकदा आशीर्वाद मिळेल आणि पुन्हा एकदा आम्ही निवडून येऊ। सिद्धिविनायकाचं दर्शन घेतल्यानंतर मिलिंद देवरा यांनी मोर्चा वळवला दादर मधील शिवाजी महाराजांच्या पुतळ्याकडे। शिवाजी पार्क मधील शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला मिलिंद देवरा यांनी हार अर्पण केला। शिवरायांचेही आशीर्वाद असल्याचं यावेळी देवरा यांनी सांगितलं। शिवरायांचे मावळे मराठा समाजही आपल्या सोबत असल्याचं यातून देवरांनी दाखवण्याचा प्रयत्न केला। शिवरायांच्या पुतळ्याला हार अर्पण केल्यानंतर मिलिंद देवरा यांनी जवळच असलेल्या चैत्यभूमीचं दर्शन घेतलं। चैत्यभूमीचं दर्शन घेऊन त्यांनी बौद्ध समाजाला आपलंसं करण्याचा प्रयत्न केला। बौद्ध समाजाच्या विकासासाठी सर्व प्रयत्न करणार असल्याचं यावेळी त्यांनी म्हटलं। आता मिलिंद देवरा यांनी चैत्यभूमीचं दर्शन घेऊन बौद्ध समाजासोबत असल्याचं सांगितलं। मात्र बौद्ध समाज मिलिंद देवरा यांना मतदान करणार का हे निवडणूक निकालानंतर स्पष्ट होईल। चैत्यभूमीचं दर्शन घेतल्यानंतर मिलिंद देवरांचा ताफा वळला ते माहीमकडे। माहीममधील दर्ग्यात जाऊन त्यांनी अल्लाहकडे मन्नत मागितली। यावेळी त्यांनी माहीम दर्ग्यात चादर चढवली। अल्लाहकडे त्यांनी विजयासाठी दुआ मागितली आहे। त्यामुळे आता अल्लाह मिलिंद देवराची दुआ कबूल करणार का हे 23 मेला स्पष्ट होईल। मिलिंद देवरा यांनी माहीम दर्ग्यात चादर चढवल्यानंतर माहीम चर्चमध्ये जाऊन प्रार्थना केली। चर्चमधील फादरची भेटही मिलिंद देवरा यांनी घेतली। ख्रिश्चन बांधवांना आपलंसं करण्याचा प्रयत्न देवरा यांनी चर्चमध्ये प्रार्थना करून केलाय। मिलिंद देवरा एवढ्यावरच थांबले नाहीत तर त्यांनी वाळकेश्वर मधील जैन मंदिराचं दर्शन घेतलं। यावेळी त्यांनी निवडणुकीत विजयी करण्याचं साकडं घातलंय। मिलिंद देवरांसोबत सेल्फी काढण्यासाठी लोकांनी एकच गर्दी केल्याचं पाहायला मिळालं। लोकसभेची निवडणूक तोंडावरती आहे, त्यामुळे विजयासाठी नेत्यांचा टेम्पल रन सुरू आहे। मिलिंद देवरा यांनी इतर सर्व धर्मियांच्या धार्मिक स्थळांना भेट देऊन देवदर्शनात आघाडी घेतली आहे। त्यामुळे आता देवाचा धावा मिलिंद देवरा यांना लोकसभेत विजयी करणार का यासाठी 23 मेची वाट पाहावी लागेल। मीनाक्षी म्हात्रे, TV9 मराठी, मुंबई। हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी TV9चं YouTube चॅनल सबस्क्राइब करा, बेल बटन दाबा। ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा tv9marathi.com।